टोटल 5 शीट्स असतील, त्यामध्ये 2 मॅच होतील आणि एका टीमला बाय मिळेल, ती डायरेक्ट सेमी मध्ये दाखल होईल. चला मॅचला सुरुवात करा. प्रमोद आणि पृथ्वीराज यादव, पाटण तालुक्याचा वंडर बॉय चिकू मैदानामध्ये दाखल झालाय. पहिला बॉल आर्यन निघालेत. लेग स्टंप सोडून थोडासा बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉलने त्या मॅचला सुरुवात केले. पृथ्वीराजकडे काय खासियत आहे तर हा नो लुक शॉट अप्रतिम खेळतो. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नो लुक खेळणारा सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू पृथ्वीराज यादव. खराब चेंडू, पुन्हा एकदा लेग स्टंप सोडलाय. पंच कॉल करतात हा नो बॉल आहे. नो बॉलची एक सिंगल धाव. नो डाऊट पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. उघडा डोळे, बघा नीट. फ्रीटचा बॉल पृथ्वीराज यादव. मिरासवाडी टीमचे कॅप्टन आपण स्टेजवरती या. खराब बॉल, पुन्हा एकदा बीमर हातळलाय. बॉल डी मध्ये देखील ट्रॅव्हल होतोय. गोलंदाज तुम्हाला बदलावा लागेल. 2 बीमर हातळलेत. पृथ्वीराज यादवला पाहिल्यानंतर पायाखालची जमीन कदाचित घसरले की काय. हा गोलंदाजाने ज्याप्रमाणे सुरुवात केली, मॅचचा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थाने पहिल्या बॉल पासून दिसून येतो आणि तोच कॉन्फिडन्स कुठेतरी लो झाला या टीमचा. पहिले षटक खराब आल्यानंतर पुढील षटकांमध्ये देखील धावा येतात. यस, 2 धावा आताच्या आहेत. नो प्लस डी मध्ये गेलाय. एकूण टीमच्या धावा झालेत त्या टोटल 4 धावा झालेत. 0 चेंडू 4 धावा. मिरासवाडी टीमचे कॅप्टन आपला शेवटचा कॉल आहे. जर 1 मिनिटामध्ये आपण आला नाही तर आम्ही लॉर्ड्स पाडणार आहोत. चला बॉलर प्लीज आपलं नाव कळवा. गोलंदाजाचं नाव सांगा. करण आलाय. युवा खेळाडूंना संधी मिळाली अगदी प्रत्येक टीम मध्ये आपण पाहिलं. खेळाडूंना संधी द्यायला हवी बॉस. युवा खेळाडू मध्ये टीमचे भविष्य आहे. भले थोडस सुरुवातीला स्ट्रगल होईल परंतु भविष्यामध्ये आपल्या टीमचं नाव चालवणारे हेच युवा खेळाडू आहेत. चाबूक स्ट्रोक, फटक्यामध्ये ताकद आहे, आत्मविश्वास आहे. ऑन साइडला खेळून काढलात. एक सिंगल धावेत आहे. 3 षटकांची मॅच. पृथ्वीराज यादव बड़े मंच पे बड़ा पंच खेलता है बल्लेबाज. बड़े मंच का सरपंच है पाटण तालुक्याचा वंडर बॉय पृथ्वीराज यादव. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळले त्या खेळाडूने. उडवण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहिलाय. हा गोलंदाज का पाठीमागे ठेवला होता हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल, कारण ज्याप्रमाणे याचा फिटनेस अगदी सडपातळ बांधाय परंतु गोलंदाजी चांगली हाताळतोय. वेग आहे गोलंदाजामध्ये, भन्नाट वेग आहे आणि वेगावरती स्वार होत असताना हा डॉट बॉल या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोशेटवाडी टीम सेमीफायनल मध्ये धडक मारते. तर पहिला होणारा सामना VHS शिरळ अगेन्स्ट विनर टीम यांची यानंतरची मॅच होईल. दोन्ही टीम्स रेडी राहा. आणि त्यानंतर शिवगर्जना मिरासवाडी अगेन्स्ट फणसवाडी या टीमची सेकंड मॅच होईल. आपण दोन्ही टीम्स रेडी राहायचे, कुठेही जाऊ नका. 2 धावा आलेत आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. टीमची टोटल धावा झालेत त्या 8 धावा. भवानीनगर सळवे 8 धावा झालेत. 0.2 चेंडूचा खेळ झालाय. धावा झालेत त्या 8.
चक्कर रन निघालाय. आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे अपील उचलून ठेवले आहे. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. धक्का क्रमांक पहिला इडापिडा आणि पहिली सन्यपिडा निघाले. विकेटचं पतन. पहिला विकेट, पहिला गडी बाद. प्रमोद येईल माघारी. या गोलंदाजाने मॅच मध्ये नियंत्रण ठेवलं. अगदी पहिल्या गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी नोज टाकले, वाईट टाकले, एक्स्ट्रा धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर या गोलंदाजाकडे कौशल्य दाखवलं, हिंमत दाखवली आणि त्याने खऱ्या अर्थाने ते सार्थ देखील केलंय. युवा खेळाडू, युवा टॅलेंट आहे. हे प्रत्येक टीमचं भविष्य आहे. अपकमिंग स्टार आहे पाटण तालुक्याचा. महेश मैदानामध्ये दाखल झाले. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. टीम आपण बराच वेळ खर्च केला. आम्ही टायमर सेट केलाय. चला बॉलर प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. उडवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. स्ट्राईक पृथ्वीराज स्वतःकडे घेण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करेल. तर हा खेळाडू सध्याच्या घडीला रेनी सीझन या खेळाडूने गाजवलाय. अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आहेत. ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून अनेक स्पर्धेमध्ये देखील खेळलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मैत्री चषक या स्पर्धेमध्ये देखील ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना हा पृथ्वीराज यादव आस्त्र 11 या टीम मध्ये खेळताना आपण पाहिला आणि त्या स्पर्धेमध्ये रनरअप सुद्धा ती टीम ठरली होती. ट्रेंडिंगला आहे सध्या पृथ्वीराज यादव. लेग स्टंप सोडलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. हा वाईट कॉल पंच देत आहेत. वाईटने सिंगल धाव टीमच्या टोटल स्कोर मध्ये जोडली जाईल. टीमच्या धावा झाले ते आतापर्यंत पहिली षटक प्रगतीपथावरती असताना 10 धावा, 10 रन्स, लॉस ऑफ 1 ऑन स्कोर बोर्ड. स्लोवर चेंडू हाताला थोडासा पृथ्वीराजला बीट केलाय. बॉलला फॉलो केलं परंतु संपर्क होऊ शकला नाही. येतो आलाय डॉट बॉल. पृथ्वीराज सारख्या नामांकित खेळाडू समोर गोलंदाजी करण्याची तेवढी हिंमत लागते, तेवढे गट्स लागतात आणि तेच या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भविष्य आहे, युवा टॅलेंट आहे. पृथ्वीराज यादवच्या रनर मध्ये आला. पृथ्वीराज यादव फ्लॉवर समजाय गया भैया. फायर है, फायर है, फायर है. ठोकलाय षटकार. पृथ्वीराज यादव पृथ्वी है. चारी दिशेने गोल फिरते आणि चारी दिशेने फटकेबाजी खेळते. चिकू हे नाव सध्या चर्चेत राहिले पृथ्वीराजचं. बॉसने नाव ठेवले चिकू. चला स्पीडअप घ्या प्लीज. एका षटकाचा खेळ समाप्त होतो आणि एका षटकाच्या अखेरीस भवानीनगर सळवे टीमच्या धावा झालेत त्या 1-16. आता कॅल्क्युलेशन थोडस मनामध्ये ठेवावं लागेल कारण पृथ्वीराजची बॅटिंग चालते. त्याला स्ट्राईक वरती आणा, सिंगल डबल चालू ठेवा. पहिल्या मॅच मध्ये देखील पृथ्वीराजने चांगला खेळ केला. याही मॅच मध्ये त्याच पद्धतीचा खेळ करायला सुरुवात केली आहे. इक्का दुक्का नहीं खेलता ये भैया, तो खेलता है तो चौवा और छक्का ही खेलता है. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्क वरती शैलेश. चला स्पीडअप घ्या प्लीज. आणखी बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अंतिम दिवस या स्पर्धेचा. याची देह याची डोळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वक्तीप्रमाणे आपण पाहत आहोत. शैलेश निघालेत. सर्व टीम साठी एक महत्वपूर्ण सूचना आहे, प्लीज लक्ष द्या. यानंतरचे होणारे सामने हे 2 षटकांचे असतील, याची आपण नोंद घ्यायचे. यानंतर होणारे सर्व सामने हे 2 षटकांचे असतील. वेळेअभावी आपल्याला थोडासा बदल करावा लागतोय, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आजच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची. पृथ्वीराज यादव वेट केला, फटका बसलाय, बॉल हवेत आहे. भरत बॉल पर्यंत पोहोचेल परंतु आलाय तो परत. बॉल डी मध्ये मिळते एक सिंगल धाव. पृथ्वीराज यादवची ऑन साइड अगदी पॉवरफुल आहे. अगदी नो लुक असतील, हेलिकॉप्टर्स असतील, बरेचसे अलग अलग स्ट्रोक, आगळी वेगळी शैली या खेळाडूची. इसकी झलक सबसे अलग कारभार त्याचा हा दमदार पृथ्वीराज यादव. सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पृथ्वीराज तयार होता, रेडी होता. कदाचित पायावरती बॉल येतोय केव्हा, मी ऑन साइडला हेलिकॉप्टर नो लुक शॉट खेळतोय केव्हा.
प्रत्येक खेळाडूची एक खासियत असते, प्रत्येकाचा एक वेगळा क्लास असतो आणि या वेगळ्या खेळाडूचा सगळ्यांपेक्षा इतरांपेक्षा काहीतरी वेगळा क्लास आहे आणि तो प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवत असतो. पृथ्वीराज यादव पंच दिलाय, एखाद्याच्या कानाखाली वाजून कानामध्ये ज्याप्रमाणे घंटी वाजते त्याप्रमाणे घंटी गोलंदाजाच्या कानामध्ये वाजवलंय. हवेने आणि वेगाने बॉल सीमा पार पृथ्वीराज यादव स्टाईल मध्ये येतोय. पृथ्वीराज यादव चिकू ब्रँडेड स्ट्रोक षटकार. रिप्ले पहा, काय बॉल आला वेगाने आणि त्याच वेगाने जो पंच राहिलाय तो पॉवरफुल पंच होता. 77 ची बॅट ज्याच्या हातामध्ये, बॅटला अगदी स्टिकरवरती बॉल लागला तरी तो 6 पाहायला मिळतो, एवढी ताकद आहे पृथ्वीराज यादव मध्ये. 6 बॉलच्या पाठीमागे 15 वरती बॅटिंग करतोय. आडवा बॅटने खेळला, स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, रोखू शकणार नाही. बॉल निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या धावा 4. आलाय तो चौकार. ऍक्शन रिप्ले पहा, 2 अँगल मध्ये की स्कोरर संपूर्ण टीमचं वर्क थोडा शफल झाला. स्क्वेअर लेग पाहिलं आडव्या बॅटनी आणि बॉल स्क्वेअर लेगच्या पाठीमागे फेकून दिलाय 4 धावेसाठी. की स्कोररची क्लॅरिटी आहे, क्वालिटी आहे. प्रत्येक अँगल मध्ये प्रत्येक दिशेने कव्हर केलं जात आहे. टीमच्या धावा झाले ते आतापर्यंत 29 लॉस ऑफ 1. पृथ्वीराज यादव जोपर्यंत मैदानामध्ये असेल हाय व्होल्टेज मॅच बनतात, हाय स्कोरिंग सामने बनतात. हा खेळाडूचा इतिहास आहे. हम खडे तो सरकार से बडे. एक पाऊल पुढे, हेलिकॉप्टर लँड होत आहे स्टँड मध्ये. सीधी बॅट, नो बकवास. 6 रन 6 रन 6 रन. पृथ्वीराज यादव मनगटाचा वापर करतो. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हे हेलिकॉप्टर पहा, या फटका पाहताच या फटक्याच्या प्रेमात पडावा असा फटका आहे पृथ्वीराज यादवचा. अनेकांच्या गळ्यामध्ये ताईत बनलाय. लहानपणापासून क्रिकेटची आवड, ज्या गोष्टीची आवड आहे त्यावरती पूर्णपणे मेहनत केल्यानंतर यश मिळतं, होय, आणि ते मिळतच. नो लुक शॉट, दिशा दिली परंतु दिशा है खराब, तो क्या करेंगे अशोक सराफ. बॉल डी मध्ये एक सिंगल. दोन षटकाचा खेळ. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस भवानीनगर सळवे टीमच्या धावा झाल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 लॉस ऑफ 1 ऑन स्कोरबोर्ड. 6 बॉलचा खेळ अवशेष राहिलाय. चला स्पीडअप घ्यायचा आहे. शेवटचे 6 बॉल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला सामने बरेचसे खेळवायचे आहेत. यापुढील सर्व सामने 2 षटकांचे राहतील. पृथ्वीराज यादव बघा 9 चेंडूच्या पाठीमागे 26 वरती बॅटिंग करतोय. हे शेवटचे 6 बॉल राहिलेत. पृथ्वीराजकडे स्ट्राईक द्यायला हवी. म्हणेल महेशाला थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळायचं. एक सिंगल पृथ्वीराजला काढून द्या, तो त्याचं काम पूर्णपणे करेल. उडवण्याचा प्रयत्न, काय गरज आहे. अगर सामने बाहुबली खडा है तो क्या करेगा कटप्पा. कटप्पा आऊट झाला, 1 टप्पा. एसट्या उद्ध्वस्त झाल्या. पृथ्वीराज खेळतोय. ह्या खेळाडूंचा युगो थोडासा आकाश सर कुठेतरी धोक्याची घंटा असते. पृथ्वीराजची बॅट बोलले, त्याच्यामधून धावा येत आहेत, तर मला 6 मारण्याची काय आवश्यकता आहे. टीम जिंकणं इम्पॉर्टंट आहे. स्वतःसाठी खेळण्यापेक्षा टीमसाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळा. टीम जिंकेल हे महत्वाचं आहे. मग खेळू कोणी हे महत्वाचं नाहीये, टीमचा विजय खूप महत्वाचा आहे. षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसला गेला. 1 बॉल सुद्धा खराब झाला आणि विकेट देखील प्राप्त केले. नवीन बॅटर NK नवरात दाखल झालाय. चला स्पीडअप घ्या प्लीज. शेवटचे 5 चेंडू. टीमचा धावफलक 36 वरती स्थिर आहे. 2 विकेट्स आलेत परंतु या शेवटच्या बॉल्स मध्ये थोडासा धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न असेल भवानीनगर सळवे टीम.
चला स्पीडअप घ्या प्लीज. खेळाडूंना विनंती आपण थोडं स्पीडअप घ्या. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर तुमचा महत्वपूर्ण वेळ हा आयोजकांसाठी तुम्ही देऊ शकता. एक चांगला व्यासपीठ शिवा बॉसनी बनवून ठेवलाय. प्रत्येकाला एक संधी मिळते. एखाद्या दगडाला सुद्धा घडवल्यानंतर ना त्याची मूर्ती बनते. ज्या दगडावर लोक पाय ठेवतात त्याच दगडाच्या लोक पाया सुद्धा पडतात. परंतु ती मूर्ती घडवणारा मूर्तिकार हा प्रामाणिक असावा लागतो. त्याच्या हातामध्ये कला असावी लागते तेव्हा ती मूर्ती बनते. त्याचप्रमाणे एखाद्याला खेळाडूला घडवायचा असेल तर त्याच्या पाठीमागे सुद्धा एक चांगला हात असावा लागतो. आणि प्रत्येक खेळाडूला घडवण्याच्या पाठीमागे या पाटण तालुक्यामध्ये हात कोणाचा असेल तर आकाश सर शिवा जाधव बॉस. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. संपूर्ण पाटण तालुका कमिटी या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या प्रामाणिकपणतेने अनेक खेळाडू या पाटण तालुक्यामध्ये घडलेत. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा जिल्हा आयकॉन सर्व खेळत आहेत. ऑल इंडिया आयकॉन सुद्धा खेळाडू खेळत आहेत. ही मूर्ती घडवणारा कोण असेल तर शिवा बॉस आणि संपूर्ण टीम. त्यांनी आकार दिला, दिशा दिली, एक रस्ता दिला, एक व्यासपीठ दिलं आणि त्या व्यासपीठावरती अनेक रथी अनेक महारथी घडले गेल्या पाटण तालुक्यामध्ये. चला स्पीडअप घ्या. 37 रन्स. पृथ्वीराज यादव ऑन स्ट्राईक. शेवटे 4 बॉल राहिलेत. सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. घाबरलाय. गोलंदाज थोडासा घाबरलाय. व्हाईट बॉल. एक सिंगल धाव. पृथ्वी चिकू ऑन स्ट्राईक. टॅप केला. यावेळेस फटका काही खास नाही परंतु समोर दिसेल लॉंग ऑफ लॉंग ऑन वेगाने धावतोय. एक तर पूर्ण केले पृथ्वीराज थांबणार नाही. मै रुकेगा नाही, मै झुकेगा नाही. वेगाने निघून गेला. 2 धावा जमा केल्या. आता काही चेंडू अद्याप 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 चेंडू पृथ्वीराज पूर्णपणे स्वतःकडे घेऊन खेळण्याचा प्रयत्न करेल. अरे बॅट चालले. धावा येते तेवढा कॉन्फिडन्स आहे, तेवढा आत्मविश्वास आहे, हिम्मत आहे, एक बळ आहे, एक ताकद आहे. या सर्व गोष्टी या पृथ्वीराज यादव मध्ये पाहायला मिळतात. ऋतिक काय फटका खेचवलाय. जब तक है जवानी तब तक है दुनिया. पृथ्वीराज यादव तेरे बल्लेबाजी की दीवानी. बॉल सीमा पार. पृथ्वीराज यादव स्टाईल मध्ये आलाय तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. चौतीस वरती बॅटिंग करतोय. चेंडू द्या. चला मॅच चालू करा. हो 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 ना 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 मुन्ना ना. लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. बॉल सीमा पार षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. पृथ्वीराज थोडासा सरकला, आडव्या बॅटने खेळला. ऑन साइड पॉवरफुल आहे. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करतो हा पृथ्वीराज यादव आहे. 40 वरती बॅटिंग करतोय. हाही बॉल ताकदीने खेळलाय. फटका बसलाय. बॉल हवेमध्ये भरत बॉलच्या खाली आणि पाठवलाय भरतने पृथ्वीराजला परत. ओव्हर होतील समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस टीमच्या धावा झाले ते एकूण 52 धावा आणि 53 धावेंचं लक्ष या मॅच मध्ये आहे. चला फिल्डिंग टीम आपण लगेच मैदानामध्ये येईन व्हा आणि क्षेत्ररक्षण आपण भवानीनगर सर्वे टीम जास्त वेळ न खर्च करता प्लीज आपण सहकार्य करा. लगेच मैदानामध्ये दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. तर पानेरी 11 आपण आपली सलामी जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायचे. त्या दरम्यान आम्ही काही महत्वपूर्ण सन्मान मुख्य व्यासपीठ घेत आहोत. ज्या ज्या दात्याने आम्हाला या स्पर्धेला सहकार्य केलंय, शिवा बॉसवरती प्रेम दाखवलंय, आशीर्वाद दिलेत, त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने एक भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवत आहोत. आपण एक सन्मान घेत आहोत. त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाची राशी 6,000 रुपये आम्हाला पुरस्कृत केले. रुद्र फायरांचे प्रोप्रायटर, एक क्रिकेट प्रेमी आणि प्रत्येक स्पर्धेला अगदी पाटण तालुक्याच्या त्यांच्या माध्यमातून सहकार्य असतं. स्वतः संघ मालक सुद्धा आहेत.
त्यांचा संघ सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण अलग लीग स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलाय. यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्मान्य श्री अमितजी गुजर साहेब यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. आपण केलेल्या बहुमूल्य सहकार्याबद्दल आम्ही आपले मनस्वी आभारी आहोत. असंच प्रेम आमच्या संपूर्ण पाटण तालुक्यावरती आणि शिवा बॉसवरती सदैव असू द्या या सदिच्छा. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सन्मान्य सौरभ दादा यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. बॉस यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. रेशीम धागेने विणलेली मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करत आहोत. यस आपण उपस्थित झाला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. त्यानंतर पुढील आम्ही सन्मान घेतोय सन्मान्य श्री राजदादा शेळके यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. बॉस यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. राजदादा शेळके यांचा आम्ही सन्मान करत आहोत. या प्लीज आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अस्सल मराठी बाणा हॉटेलचे मालक युवा उद्योजक राजदादा शेळके यांचा आम्ही सन्मान करत आहोत. त्यानंतर वक्रतुंड आर्टचे सर्व सन्मान्य अमितजी मोरे साहेब यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करत आहोत. रेशीम धागेने विणलेली मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आपण देऊन सन्मानित करत आहोत. येस थँक्यू सो मच. आपण उपस्थित झालात या स्पर्धेची शोभा वाढवली आमच्या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाऊया मॅच कडे. सेकंड इनिंगची मॅच ऑन होते. टार्गेट थोडंसं मोठं आहे. मोठा असो किंवा छोटा असो समोरची टीम मारू शकते तर आपण का मारू शकत नाही. 53 धावेंचं लक्ष. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झालेत. बॅटर विजय आणि आर्यन. चला सुरुवात करा. तो गोंधळी ट्रॅक वरती पृथ्वीराज यादव चिकू मैदानामध्ये दाखल झालाय. अठरा बॉल आणि 53 धावेंची आवश्यकता. मॅचला ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. गेम ऑन. पृथ्वीराज वरती अटॅक केलाय. फटका बसलाय. टायमिंग होत नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. कॅच ड्रॉप तर झालाय. त्या दरम्यान 2 धावा नो डाऊट जमा होतील आणि 2 धावेने या मॅचला सुरुवात झाली. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो. खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. हार आणि जीत ह्या खेळामध्ये होत असते परंतु शेवटच्या चेंडू पर्यंत जो मेहनत करतो तो अपयशी कधीच ठरत नसतो. त्याला यश मिळतं. आणि कोण या मॅच मध्ये यशस्वी ठरेल आणि कोण ठरेल या मॅचचा हिरो. उडवण्याचा प्रयत्न. बॉल उडला नाही परंतु यष्ट्या उद्ध्वस्त झालेत. यष्ट्या जागेवरून उकडून टाकलेत. पृथ्वीराज यादव. फलंदाज बाद होईल. पहिला विकेट आलाय. चला नवीन बॅटर लगेच दाखल व्हा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. स्वतः कॅप्टन मध्ये दाखल झालाय शैलेश. चला वेगाने जावा शैलेश. आपल्यामध्ये एनर्जी हवी. मॅच मध्ये खेळाडू ज्यावेळेस इन होतो त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स कळतो. VHS शिरल टीम आपण संपूर्ण स्क्वॉड रेडी ठेवा. यानंतर आपली मॅच आहे. उडवण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहिलाय. पृथ्वीराज यादवकडे कौशल्य आहे. ती फलंदाजाला रीड करतो. दुपती नस पकडतो आणि ती दाबतो. ही क्लास आहे फलंदाजाचा. हा गोलंदाजाचा क्लास आहे.
ओळखलं पहिल्यांदा ज्यावेळेस मैदानामध्ये इन झाला, कोण शॉर्ट बॉल खेळतो, कोण ब्लॉक खेळतो, कोण यार्कर खेळतो, या प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण असतं. पृथ्वीराज यादव उडवलाय फटका, फटक्यात ताकद आहे, वजन सुद्धा आहे. फलंदाजाप्रमाणे फटका देखील मारलाय, फटक्यात आहे वजन. धावा मिळाल्यात पूर्ण अर्धा डझन. षटकार. त्याचबरोबर अनिल शेठ बोमकर यांचं देखील आगमन आहे. बऱ्याच वेळपासून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कोयना क्रिकेटचे उपाध्यक्ष, हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. सर्वांचं योगदान राहिलंय शिवाभाऊ यांच्या टीमसाठी. यांच्या स्पर्धेला सर्वांचं प्रेम आहे. शिवाभाऊ यांच्यावरती टीमच्या धावा झाले त्या 5 चेंडूच्या अखेरीस 8 धावा. लास्ट गो. या षटकाचा हा शेवटचा बॉल. बॅटची लिडिंग एज, पाठीमागे ट्रॅव्हल होईल. धाव एकही मिळणार नाही. आलाय तो डॉट बॉल. पृथ्वीराज यादव एक यशस्वी षटक पूर्ण झाला आणि या षटकामध्ये धावा फक्त आल्या त्या 8 धावा. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केलाय. समीकरण खूप मोठं आहे. 12 बॉल आणि 45 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 12 मध्ये 45 होतात आकाश सर. आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. काल 19 चेंडूमध्ये 90 झाल्या. 12-45 होणं शक्य आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ हा क्रिकेटला म्हटलं जातं. VHS शिरल टीमचे कॅप्टन आपण यस रेडी आहेत. फक्त वाट पाहतायत कोण जिंकेल आणि आमच्या सोबत येईल. यस या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यांच्यासोबत त्यांचे 2 हात करतील. ओव्हर क्रमांक 2 ला बॉलर दाखल झाले ते प्रमोद. 12-45 ची मॅच. पहिल्या षटकापासून मोठा फटका खेचलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. काय होईल, काय घडेल, काय बिघडलंय. बॉल सीमा पार. मॅच अजूनही जिवंत आहे. आशिषचा किरण कोण बनेल आणि या मॅचचा तारणहर्ता कोण बनेल. तर मॅच बनू शकते. 12-45 मॅच होतात. अनेकदा आपण पाहिलेत. एक षटकाराला आता 11 चेंडू आणि 39 धावा. स्पीडअप घ्या प्लीज. पृथ्वीराज थोडस वेगाने धावा. बॉल साठी तुम्हाला धावायचं आहे. आपल्याला वेळ कमी आहे. सामने बरेचसे आज खेळवायचे आहेत. अंतिम दिवस या स्पर्धेचा अंधार होण्याच्या अगोदर ही स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची याची नोंद घ्या. वन मोर अगेन. सलगचा दुसरा बॉल निघून जातोय सीमा पार. मॅच गेली नाहीये. मॅच हा सोडणारा खेळाडू नाहीये. अगदी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. जरी हारलो चालेल, परंतु संघर्ष करण्याची हिंमत असावी आणि तीच हिंमत या खेळाडूमध्ये पाहायला मिळते. सलग 2 षटकार आलेत. आता इक्वेशन समीकरण पुन्हा बदलेल. 10 बॉल आणि 33 धावेंची मॅच. आर्यन बॅटिंग करतायत. उडवण्याचा प्रयत्न. थोडासा बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. गुटना टेकवर होता. आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न करतो. आलाय तो डॉट बॉल. डॉटने गोलंदाजाने थोडासा मोकळा श्वास घेतला. हा अब बच गया. उडवण्याचा प्रयत्न. हा पुन्हा एकदा डॉट आलाय. 2 षटकार आले, परंतु त्यानंतर कमबॅक केले गोलंदाजाने. मारण्याचा प्रयत्न असायलाच हवा, कारण सिंगल डबलने मॅच जिंकणं इम्पॉसिबल आहे. तुम्हाला इथून पुढे मॅच जिंकायची तर प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार यायला हवे आणि त्यासाठीचा प्रयत्न राहिलाय आर्यन यांचा. हाईट थोडीशी कमी आहे, परंतु ताकद आहे, नजाकत आहे. मोठे फटके खेळतोय. एक पाऊल पुढे. जागा सोडली होती. पुन्हा एकदा डॉट बॉल. पण 2 षटकार आल्यानंतर काहीतरी क्लास केलंय, काहीतरी खास केलंय. मॅच मध्ये पकड निर्माण केले. 7 बॉल आणि 33 धावा. यावरती षटकार यायला हवा कंपल्सरी, अन्यथा ही मॅच कुठेतरी उडवण्याचा प्रयत्न हा मिस केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. डायरेक्ट हिट पृथ्वीराजचा होत नाही. एक सिंगल आले तर राहिले 6 बॉल आणि धावा हवेत त्या 32.
चला गोलंदाज आपण लगेच सुरुवात करा गोलंदाजीला प्लीज. 6 बॉल आणि 32 धावेंची मॅच आहे. आर्यन स्ट्राईकला. आर्यनची बॅट मधून धावा येतात. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. एक रेकॉर्ड, एक इतिहास बनेल का या मॅच मध्ये. 6 बॉल 32 धावा. प्रत्येक बॉलवरती षटकार हवेत. 5 षटकार मारले, एक चौकार मारला तरी मॅच जिंकेल. कमीत कमी 5 षटकार कंपल्सरी यायलाच हवे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल पासून या मॅचची कहाणी पाहायला मिळेल. मोठा फटका. आले किती गेले किती, उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही. आर्यन या खेळाडूचा दरारा ठोकलाय. षटकार. एक व्यवसाय करतात आर्यन स्पोर्ट्स चे सर्व आहेत. आर्यन पवार. कळंब तालुक्यासोबत काय एक निष्ठा असतात. पुन्हा एकदा फटका आडो बॅटने खेचलाय. टायमिंग प्रॉपर नव्हता परंतु न जागत आहे. बॉल थांबणार नाही, निघून जातोय. हवा के मेल, हवा के साथ साथ सीमा पार. येथील त्या धावा 6. आलाय षटकार. चार बॉल 20 ची आवश्यकता होती. याही बॉलला फेकून दिलाय. ना थकाऊ ना मैंने हिम्मत हारी, हौसला है बुलंद, सब पर है मेरा बिजारी. रुकने वाला मैं नहीं, थकने वाला मैं नहीं, झुकने वाला मैं नहीं. मैं हूं इस मैच का सिकंदर, मैं उस मैच का बाजीगर. बाजी पलटले. काय बैटिंग चालले. आर्यन पवार. कद जरूर छोटा लेकिन हौसला इस खिलाड़ी का बुलंद है. आता 3 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. एक रेकॉर्ड, एक इतिहास, एक आगळा वेगळा खेळ या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. आयुष्यात सर्व हरला तरी चालेल परंतु स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊन देऊ नका, कारण हाच विश्वास तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देतो. फुलटॉस बॉल, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. काहू करूनच्या डोक्यावरून फेकलाय बॉलला सीमा पार. बिग 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 हाय अँड हँडसम आलाय तो आर्यन पवार यांच्या बॅट मधून. लाजवाब स्ट्रोक. षटकार. आता 2 बॉल आणि 8 धावेंची मॅच आहे. का स्वतःकडे स्ट्राईक घेतली, का स्वतःवरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ होत असताना हा खेळाडू तुटून पडला या गोलंदाजावरती. षटकारांचा पाऊस पडलाय. धासधूस 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 धासधूस. दोन्ही एंड कडून अजूनही पाहायला मिळते. 2 बॉल 8 धावेंची मॅच. जीत हमारी जीत है और जीत के हम बादशाह. 4 बॉल 4 ठोकलेत. आता 2 बॉल आणि 8 धावेंची मॅच. हासा आला तर मॅच आली. कंपल्सरी चेस. चला स्पीड अप घ्या गोलंदाज. थोडा टाइम पास चाललाय. हाय प्रेशर मॅच, हाय व्होल्टेज मॅच. 2 बॉल 8 धावेंची मॅच. प्रेक्षक वर्ग चारही दिशेने या फलंदाजाकडे पाहतोय. व्हिडिओ व्हायरल होईल उद्या या दिवसामध्ये या खेळाडूच्या बॅटिंगचा. ऑर्डर बॅटिंग. आलाय फटका मोठा आलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आहे. कॅच. एकतर्फी खेळलाय, एकतर्फी लढलाय. विजलास जरी आज तू, तुझी कहाणी अजून संपली नाही. हे पडणे तर क्षणिक आहे, जिद्द तुझी अजून संपलेली नाही. आज तू हरलाय म्हणून जीवनात कधी जिंकणार नाही असा क्रिकेटचा खेळ नाही. उद्याचा सूर्योदय तुझ्या नावाने इतिहास रचेल.
हे विसरून चालणार नाही. या खेळूच्या बॅटिंगसाठी तर जोरदार टाळ्या होत्या. हा ऍक्शन रिप्ले पहा. अडकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेचून काढला. बॉल बराच वेळ हवेमध्ये तरंगत होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचला तो प्रमोद कदम आणि सेलिब्रेशन हा मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. चल हा व्हिडिओ व्हायरल होईल. जर हा व्हिडिओ बनवला तर नक्की व्हायरल होईल. काल झाला होता सुजित शेवाळेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे कालच्या दिवसामध्ये. आता व्हाईट बॉल आलाय म्हणजे मॅच अजूनही जिवंत आहे. आता एक बॉल आणि 7 धावा. कंपल्सरी चेस. एखादा वाईड येईल एखादा नो येईल. कुछ भी कर सकता है. जर 4 षटकार मारायला देऊ शकतो तर एक वाईड का देऊ शकत नाही. आता एक बॉल आणि 7 धावा. करण आला युवा खेळाडू. गोलंदाजीमध्ये सर्वांच लक्ष वेधलं होतं. नाहीये फटका खास नाही परंतु मॅच खास झाली. ही मॅच आवडली असते तर टाळ्या होत्या. प्रेक्षकांचा आळस उडवलाय बॉस. चहाची आठवण झाली होती परंतु पूर्णपणे मॅचचा आळस उडवला या मॅचने. या मॅच विन झाले. येस मॅच विन झाली. भवानीनगर सळवे या मॅचचा प्लेअर होता. मॅच चिकू पृथ्वीराज यादव. हे चला टॉस साठी या. VHS सळवे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला भवानीनगर सळवे टीम. VHS शिरळ टीमचे कॅप्टन आलेत. भवानीनगर सळवे टीमचे कॅप्टन आपण लगेच या. पृथ्वीराज यादव आपले कॅप्टन लगेच पाठवा भाऊ. आपल्याला वेळ नाहीये. कॅप्टन लगेच या आणि टीम मैदानामध्येच थांबा. जर फिल्डिंग घ्यायची असेल तर मैदानात थांबा आणि बॅटिंग करायची असेल तर बाहेर